श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनल मध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण व्हिडिओमध्ये जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर कोणत्या चुका करायच्या नाहीत ते आज जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवो। आपण सर्वजण स्वामींकडे सेवेकडे आहोत। स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपाय देखील करत असतो। स्वामींनी आपल्याला मदत करत असताना आपल्यावर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देत नाहीत आणि जर अडचण आल्यावर त्यातून ते बाहेर पाडण्याचाही आपल्याला लवकर मार्ग दाखवत असतात। स्वामी नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींची सेवा देखील आपण मनोभावे करत असतो। स्वामींच्या मठामध्ये देखील आपण जात असतो, तरीही आपण सेवा मनोभावे करत असतो, तरी पण आपल्याला पाहिजे तसंही फळ मिळत नाही। मग आपण देखील नाराज होत असतो। पण आपल्याकडून भरपूर वेळा काही नकळत चुका होत असतात आणि त्यामुळेच फळ मिळत नाही। काही आपल्याला भरपूर गोष्टी ह्या माहिती नसतात। स्वामी महाराजांची सेवा करत असताना आपल्या काही चुका करायच्या नाहीत, त्याबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा व लाईक पण करा। कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आपण स्वामी महाराजांची पूजा करत असतो, सेवाही करत असतो, तेव्हा आपण काळ्या रंगाची वस्त्र हे चुकूनही घालायची नाही। अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीत किंवा काळ्या रंगाची टिकली देखील आपण परिधान लावायची नाही। भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी ह्या माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून ह्या चुका होऊन जातात। अगदी आपल्या घरामध्ये लहान मुले देखील स्वामी महाराजांची सेवाही करत असतात, त्यांना देखील काळ्या रंगाची वस्त्र हे परिधान करायचे नाही। आपण शक्यतो तरी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता किंवा दुसरा कोणताही रंग तुम्ही घातला तरीही चालेल। तर काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे, कारण आपण जेव्हा पण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो। तसेच आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करताना देखील काळा रंग हा चुकूनही घालायचा नाही। तसेच काळ्या रंगाची पंथी देखील बाजारामध्ये उपलब्ध असते, तर आपण काळ्या रंगाची पंथी देखील पूजेमध्ये चुकूनही ठेवायची नाही। आपण स्वामी महाराजांची नित्य सेवा करत असतो, तर काही जण फक्त गुरुवारी सेवा करत असतात। तुम्ही स्वामी महाराजांची सेवा कधीही केली तरी पण चालेल, पण आपण एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। जर तुम्हाला स्वामी महाराजांची गुरुवारची पूजा करायची असेल किंवा सेवा करायची असेल तर तुम्हाला बुधवारी संध्याकाळी देखील मांसाहार करायचा नाही। गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी तर करायचाच नाही, पण बुधवारच्या संध्याकाळी देखील वर्ज्य करायचं आहे। किंवा जर तुम्ही स्वामी महाराजांचे 9 गुरुवारचे व्रत करणार असाल किंवा तुम्ही 21 दिवसांचा प्रभावी सेवा किंवा 11 दिवसांची प्रभावी सेवा करणार असाल तर यामध्ये तुम्ही मांसाहार चुकूनही करायचा नाही। तसेच आपल्या घरामध्ये भरपूर व्यक्ती असतात, तर घरामधील व्यक्तीने देखील मांसाहार करायचा नाही। मांसाहार करून आपण घरामध्ये यायचंच नाही, पण आपण जे काही सेवा करत असतो ती सेवा फलदायी ठरत नाही, त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। तसेच भरपूर वेळा आपल्या दारावरती कोणी काही ना काही मागण्यासाठी येतच असतं, मग आपण हा विचार करतो त्याच्याकडे सगळं आहे, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, तरी पण हा व्यक्ती मागण्यासाठी का येतोय। फक्त एवढेच लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवले आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही। मग तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी दान करू शकता किंवा अन्नदान केले तर अतिउत्तम होईल, कारण की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान। आणि विशेषतः जर गुरुवारच्या दिवशी तुमच्या दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला तसेच जाऊ द्यायचं नाही। अगदी 1 ग्लास भरून पाणी तरी प्यायला द्यायचे चालेल, पण ती व्यक्ती तशीच जाता कामा नये, कारण जर ती व्यक्ती तशीच गेली तर आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळता येणार नाही। आपण पापाची भागीदारी होत असतो। मग तुम्ही तिला काहीतरी खायला देखील देऊ शकता किंवा जर एखादी सुवासीन महिला असेल तर तिची ओटी देखील भरू शकता। पण तुम्हाला या गोष्टीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे की तसेच कुत्रा, मांजर, गाय असे प्राणी जर तुमच्या घराजवळ आले तर त्यांना देखील हुसकून घालवायचे नाही। तुम्ही त्यांना देखील काहीतरी खायला द्यायचे आहे। अगदी एखादी पोळी किंवा भाकरी खायला दिली तरी पण चालेल, पण प्राणी आपल्या घरून तृप्त होऊनच गेला पाहिजे। तसेच स्वामी महाराजांची आपण कोणतीही सेवा करत असो, मग 21 दिवसांची किंवा 11 दिवसांची या सेवेमध्ये आपल्याला कुणालाही अपशब्दही बोलायचा नाही।
आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याचीच काळजी घ्यायची आहे। घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद हे सुद्धा होऊन द्यायचे नाहीत, कारण की वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते। आपण जे काही बोलत असतो तेच आपल्या बाबत होत असते। आपण जर आपल्या घरामध्ये सकारात्मक बोललो ना तर आपल्या बाबत देखील सकारात्मकच होत असते, आणि आपण जर नकारात्मक बोललो तर आपल्याही बाबतीत नकारात्मकच घडत असते। आपल्या बाबत तेच घडत राहते। मग आपण देखील विचार करत असतो की हे काय होत आहे, पण या गोष्टीची तुम्ही जर व्यवस्थितरित्या काळजी घेतली ना, देखील घरामध्ये सकारात्मक बोललो तर तुमच्या देखील सर्व काही व्यवस्थितच होणार आहे। अगदी मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल ना तर आपण घरामध्ये बोलायचं आहे की माझी मुले खूप हुशार आहेत, त्यांना भरपूर मार्क पडणार आहेत, माझ्या सर्व काही व्यवस्थित होणार आहे। तुमच्याकडे जर पैसा येत नसेल तर आपण ते देखील बोलायचं आहे की माझ्याकडे पैसा येणार आहे, माझ्याकडे बाजूने घरामध्ये पैसा येणार आहे। असे आपण बोललो तर तुमच्यावरती चांगलाच प्रभाव नक्की पडणार आहे। तुम्ही नक्की करून तर पहा, थोड्या दिवसात तुम्हाला याचा अनुभव देखील येईल। मानसशास्त्र सांगत असते की कुठल्याही रोगातून बरे होण्यासाठी त्याचा सकारात्मक विचार करावाच लागतो। तसंच प्रत्येक दुःखात सुखी राहण्यासाठी नेहमी सुखाचा विचार करावा लागतो। म्हणूनच सर्व काही चांगल्या बघण्याचा प्रयत्न करा, नक्कीच आयुष्य देखील सुंदर वाटू लागेल। तसेच आपण जेव्हा पण बाहेर जातो तेव्हा तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की मी बाहेर चाललो आहे, माझ्याकडे तुमचं लक्ष असू द्या, तुम्ही माझ्यासोबत नक्की या, मला तुम्ही एकटे पाडू नका। व स्वामींजवळ तुम्ही जेवढे नतमस्तक व्हाल तेवढे तुमच्यासाठी चांगले असणार आहे। तुम्हाला अचानक कुठेतरी बाहेरगावी जायचं असेल तुम्ही तेव्हा सुद्धा देखील स्वामींना मुद्रा करूनच बाहेर पडायचं आहे। आपण जर असे केले तर स्वामी सदैव आपल्यासोबत असतात, आणि आपण बाहेर कुठे गेलो तर आपल्या बाबत काहीही वाईट व दुर्घटनाही घडणार नाही। जर एखादे संकट आपल्यावरती येणार असेल तर त्या संकटावरती आपण सहजरित्या मात करू शकतो। त्याचप्रमाणे स्वामी महाराजांची पूजा करत असताना आपण फुले देखील अर्पण करत असतो। स्वामी महाराजांची पूजाची फुलं ही 2 दिवसाच्या वर जास्त दिवस ठेवायची नाही। जर तुम्ही ती फुले जास्त दिवस तशीच ठेवले तर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते। त्यामुळे कोणतेही स्वामी महाराजांना असू द्या किंवा तुमच्या देवघरातील फुले असू द्या 2 दिवसाच्या वरती ठेवायची नाहीत। त्याचप्रमाणे तुम्ही दारावरही तोरण लावलेले असते, आंब्याचे असते किंवा झेंडूच्या फुलांचे तोरण असते, ते तोरण सुद्धा 2 दिवसानंतर ते काढून टाकायचे आहे। जर ते तोरण तसेच दारावरती राहिले तर आपल्या घरामध्ये नकारात्मक निर्माण होत असते। विशेषतः स्वामी महाराजांना सोनचाफ्याची फुलं ही अत्यंत प्रिय आहे। जर फुलं तुम्ही महाराजांना अर्पण केले तर तुमची सर्व इच्छा पूर्ण होणार आहे। तुम्ही हे नक्की करून पहा, तुम्हाला स्वामी नक्की प्रसन्न होणार आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व शेअर करा व सबस्क्राईब ही करा व तुमच्या मित्रमंडळींना व परिवाराला हा व्हिडिओ शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नेहमी येत राहावा। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।